जय भीम नमो बुद्धाय. देशाचे सर्वात मोठे सुप्रीम कोर्टाचे जज ज्यांचं नाव आहे CJI भूषण गवई यांच्यावर भर अदालतमध्ये बुटानी मारण्यात आलेला आहे. ही किती लाजिरवाणी घटना आहे देशासाठी आणि संविधानासाठी. याचा तीव्र विरोध भारतामध्ये प्रचंड प्रमाणात चालू आहे. याचा तीव्र विरोध करण्यासाठी नागपूरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात वकिलांनी खूप मोठ्या प्रमाणात विरोध केला. चला तर पाहूया ते एक दृश्य. नहीं सहेंगे बाबा साहब अम्बेडकर की जय. विश्वरत्न बाबा साहब अम्बेडकर की जय. भारत का संविधान जिंदाबाद. भारत का संविधान जिंदाबाद. सुप्रीम कोर्ट CJI के ऊपर हुई जो झूठा फेंका उसका हम निषेध करते हैं. राकेश कुमार जिंदाबाद. तर मित्रांनो, ही घटना नागपूरची आहे जिथे प्रत्येक वकिलांनी भूषण गवई यांच्या समर्थनासाठी किती मोठ्या प्रमाणात निदर्शने केलेली आहे तुम्ही बघू शकता. कारण की ही घटना माणुसकीला आणि संविधानाला काळीमा फासणारी आहे. ज्या व्यक्तीने हे कृत्य केलेलं आहे त्या व्यक्तीचं नाव राकेश किशोर असं आहे मित्रांनो. तो देखील एक वकील आहे. त्यांनी भूषण गवईंना बूट फेकून मारलेला आहे. तुम्हाला सांगतो मित्रांनो, ही घटना कुठून सुरुवात झाली. CJI गवई यांनी एक स्टेटमेंट दिलं की भगवान विष्णूवर की जा आणि तुम्ही देवाला जाऊन न्याय मागा, तुमचा देवच ऐकेल. याचाच निषेध करण्यासाठी राकेश किशोर नावाच्या त्या वकिलांनी भूषण गवईला बूट फेकून मारले, ते बी भर कोर्टामध्ये. हालाकी भूषण गवई यांनी नंतर एक प्रतिक्रिया दिलेली आहे की त्या वकिलाला सोडून देण्यात यावं. पण बार काउन्सिलने असं म्हटलं जाते की बार काउन्सिलने तिथल्या त्या वकिलाचं वकालतपत्र रद्द करून टाकलेलं आहे असं म्हटलं जाते मित्रांनो. पण ही घटना देशासाठी आणि माणुसकीसाठी काळीमा फासणारी आहे. एक गोष्ट म्हणावी लागेल की माणूस संविधानाने मोठ्या पदावर गेलेला आहे. भारतीय संविधानाने तो समान आहे सर्वांसाठी. पण धर्मानुसार आजही खालच्या जातीचा व्यक्ती हा शूद्रच आहे. त्याला कुठेही सन्मान नाही. मग तो कितीही टिपटॉप राहो, कितीही चांगला वागो, तो नेहमी शूद्रच राहील असं दिसून पडेल मित्रांनो. ही घटना इतकी भयानक आहे की देशाच्या इतिहासात पहिल्यांदा ही घटना आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात की सुप्रीम कोर्टाच्या जजला बूट फेकून मारण्यात आलेला आहे. तर सर्वसामान्याची काय गत. तर ह्या घटनेला, ह्या व्हिडिओला तुम्ही काय म्हणता हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर आम्हाला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय भीम नमो बुद्धाय.